पाणी जपून वापरावं म्हणून 2 हंड्यांचा नियम. दंड नाही तर वचक बसावा म्हणून 2 हंड्यांचा गावकऱ्यांचा निर्णय. खेड तालुक्यातील परसुळ गावात भीषण पाणीटंचाई जाणवत असून गावातील एकाच 7 परस खोल विहिरीला पिण्यायोग्य पाणी आहे. हे पाणी जून शेवटपर्यंत पुरावे म्हणून गावकऱ्यांनी गावातील प्रत्येक कुटुंबासाठी फक्त 2 हंडे पाणी देण्याचा नियम केला आहे. मात्र ग्रामस्थ दंड घेत नसून फक्त सर्वांनी पाणी जपून वापरावं, सर्वांना वचक बसावा म्हणूनच हा नियम केल्याचं ग्रामस्थांनी सांगितले. आम्ही जरी असा नियम काढला असला तरी आम्ही कोणाकडून अजूनपर्यंत दंड वसूल केला नाही. आमच्या गावातील अनेक कुटुंब हे उदरनिर्वाह करण्यासाठी शहरी भागात राहतात. त्याचबरोबर गावात फक्त वयोवृद्ध लोक राहतात. विहिरीचे दगड हे ढिसाळ झाले आहेत. जर रात्रीच्या वेळी या रस्त्याने आल्यानंतर त्यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा नियम आम्ही काढला आहे. ही विहीर खोल आहे. यात जर एखादा माणूस पडला तर 2 दिवस माहितीही होणार नाही. त्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी हा उपाय केला असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. गावामध्ये खरं तर 2 हंड्यानंतर 3ऱ्या हंड्याला 100 रुपये दंड असा कुठेतरी आकारला जातोय. असं काहीतरी नियम तुम्ही केला आहे. काय नक्की नियमावली आहे आणि काय वास्तव आहे? हे सगळं दादांचं चुकीचं आहे. आम्ही काय केलं आहे, आमच्या पाण्याचं व्यवस्थित नियोजन व्हावा आणि सगळ्यांना व्यवस्थित शुद्ध पाणी मिळावा याच्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला की सगळ्यांना 2-2 हंडे पाणी भेटावं. वयोवृद्ध माणसं आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना ते पाणी भेटलं पाहिजे हा निर्णय येतो. दंड हा चुकीचा विषय मांडला गेलेला आहे त्या ठिकाणी. पण काय म्हणजे 2 हंडेच का तुम्ही देताय? आणि आमच्याकडं कसं आहे साहेब की पाऊस भरपूर पडतोय परंतु पाणी या ठिकाणी राहत नाही. आम्ही उंचावरती आहे आणि पाणी सगळं खाली निघून जाते आणि खाली निघून गेल्यामुळं काय झालं की आमच्याकडं आम्ही भरपूर जणांनी विहिरी खोदल्यात परंतु बहुतेक जणांना पाणीच लागलं नाही. आणि मग ही आमची गावची विहीर आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे. ह्या पाण्याचं पूर्ण आमच्या गावाला जूनपर्यंत कंप्लीट नियोजन झालं पाहिजे. ह्या नियोजनासाठी आम्ही केलेली ही तरतूद आहे आणि ह्या तरतुदीचा सगळ्या गावांनी आदर्श घ्यावा अशी आमची परसुळ ग्रामस्थांची विनंती आहे सगळ्यांना. तुम्ही तरतूद अशी केली की 2 हंडे न्यावा, मात्र इतर वेळेस 2 हंडे नेण्यासाठी काय पहारा दिला जातो का? काही लक्ष अजिबात नाही. आमच्या गावातली लोक एवढी चांगली आहेत की आम्हाला इथं पहारा देण्याची गरज नाही किंवा काही नाही. सकाळी 7 वाजल्याच्या नंतर ऑटोमॅटिक सगळी लोक वरून खाली येतात, पाणी घेऊन वरती जातात आणि सगळी एकोप्याने व्यवस्थित जातात, व्यवस्थित येतात. याच्यासाठी आम्हाला पहारा वगैरे काय हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ही नाव सांगा. महादेव विठ्ठल शिंदे. तुमच्या गावामध्ये एक निर्णय केला गेला आहे की 2 हंडे फक्त एका कुटुंबाला आणि 2 हंड्याच्या वर जर कोणी पाणी नेलं तर 100 रुपये दंड. नक्की काय प्रकार? नाही, दंड वगैरे नाही, काही पद्धत नाही आमच्याकडे. आम्ही दंड कधीच करत नाही ग्रामस्थ. फक्त एकच एक थोडक्यात म्हणजे वचक बसावी समाजामध्ये, थोडक्यात वचक बसावी आणि एकजुटीने सगळ्यांनी यायला पाहिजे. कारण काय होतं, हे जर हा जर विषय जर नाही जर घेतला तरी पाणी पुरणार नाही ना. हे पाणी पुरणार नाही आणि मग पाणी पुरणार नाही आणि काय होतं, या गावामधले जे मुलं आहेत ही बाहेर मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी गेले आहेत, कामानिमित्त गेले आहेत, चाकरीसाठी गेलेली आहेत. इथे त्यांचे आई वडील असतात, वयोवृद्ध माणसं आहेत ती. आणि हा विचार जर आम्ही जर नाही जर घेतला तर मग काय करायचं शेवटी? काय तर त्याला पर्याय नाही ना दुसरा काही. काय तुमचं नाव? माझं नाव शांताराम शिंदे.